समोर बसलेली महिला इतकी उदास होती. थोडा रागही आला होता तिला. काय हे? हे पुरुषांना कळतच नाही. त्यांचं झालं, की पाठ वळून झोपून टाकतात. आपलं काय? ऐकूया आजच्या एपिसोडमध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि इजॅक्युलेटरी डिसऑर्डर्सबद्दल. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. मागच्या एका एपिसोडमध्ये आपण ईडी बद्दल म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शन विषयी माहिती घेतली. पुरुषांना भेडसावणारा त्याच्या इतकाच आणखी एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे शीघ्रपतन अर्थात प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. शीघ्रपतनाचं प्रमाण इतकं मोठं आहे की 3 पुरुषांमागे एका पुरुषाला ही व्याधी वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर गाठू शकते. काय कारण असेल बरं यामागे? डॉक्टर, या सगळ्याविषयीच या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. सो माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, की मला सांगा शीघ्रपतन म्हणजे नक्की काय आणि ही व्याधी खरंच पुरुषांमध्ये खूप कॉमन असते का? खरंच आपण जेव्हा हा टॉपिक घ्यायचं ठरवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा प्रॉब्लेम ॲड्रेस करताना किती समज आणि गैरसमज येतात. बहुतेकदा पुरुषांना वाटतं की आपल्या पार्टनर बरोबर आपण खूप वेळ टिकावं, कारण की हे सगळं त्यांनी पॉर्न फिल्म्समध्ये बघितलेलं असतं. आणि बायकांना पण असं वाटत असतं की हो, माझं समाधान होईपर्यंत पुरुषांनी टिकावं. कारण काय होतं की पुरुषांचं इजॅक्युलेशन झालं की ऑर्गॅझम झालं की सगळं संपतं. इरेक्शन निघून जातं, सगळी उत्तेजना जी झालेली असते ती कमी होते आणि बहुतेकदा इतके थकून जातात की वळून झोपून टाकतात. ही कॉमन तक्रार आहे ज्या बायका माझ्याकडे कन्सल्टिंगसाठी येतात. पण इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन्स ही जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये खूप एक वाईड रेंज आहे. ते फक्त अर्ली इजॅक्युलेशन नव्हे तर डिलेड इजॅक्युलेशन पण प्रॉब्लेम असू शकतो. तर अर्ली इजॅक्युलेशन हा खूप मोठा प्रॉब्लेम, म्हणजे प्रपोर्शनेटली खूप जास्त आहे कम्पेअर्ड टू डिलेड इजॅक्युलेशन. आणि अर्ली इजॅक्युलेशन किंवा जो जुना टर्मिनॉलॉजी त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतात. अर्ली इजॅक्युलेशन आता नवीन टर्मिनॉलॉजी आहे की त्या कपलमध्ये किंवा त्या व्यक्तीला हवं तेव्हा, हवं तितकं सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी इजॅक्युलेशन जेव्हा होत नाही तेव्हा त्याला आपण अर्ली इजॅक्युलेशन म्हणतो. तर ह्याच्यामध्ये एक रिलेटिव्ह सब्जेक्टिव्ह एलिमेंट पण आणला गेलेला आहे. जेव्हा आपण मेडिकली कुठल्या गोष्टीला असेस करतो तेव्हा त्याला एक इंट्रावजायनल इजॅक्युलेटरी लेटन्सी टाईम म्हणून पण म्हणतात, की म्हणजे पेनिस वजायनाच्या आत गेल्यानंतर किती वेळ लागतं इजॅक्युलेशन करायला. पण असे पण काही पुरुष असतात की ज्यांना एक्साइटमेंटमुळे किंवा अँटिसिपेटरी जे प्रेशर असतं किंवा अँक्झायटी असते त्यामुळे कधी कधी इजॅक्युलेशन वजानाच्या एंट्रन्सच्या आधीच होऊन जातं. आणि काही लोक, ज्या लोकांनी एक खूप फनी सिनेमा पाहिला असेल अमेरिकन पाय म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी हे बघितलं असेल एक सीन जिकडे तो मुलगा असतो त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर आणि काही व्हायच्या आधीच त्याचं इजॅक्युलेशन होऊन जातं. तर प्रेशर खाली येऊन किंवा अँक्झायटीमुळे प्रेशर घेऊन जे टेन्शन येतं ज्यामुळे इजॅक्युलेशन लवकर होतं त्याला आपण अर्ली इजॅक्युलेशन म्हणतो. आणि काही कपल्समध्ये इजॅक्युलेशन टाईम जरी नॉर्मल असलं तरी ते त्या पार्टनरला सॅटिस्फाय करण्यासारखं नसलं तरी सुद्धा आपण त्याला अर्ली इजॅक्युलेशन असं म्हणतो. ओके. सो हे अर्ली इजॅक्युलेशन हे बऱ्याचदा सेक्स दरम्यानच्या उतावळेपणामुळे म्हणजेच ओव्हर एक्साइटमेंटमुळे होतं, हे खरं आहे? हा एक भाग आहे. जर आपण विचार केला तर बहुतेक सगळी मुलं असतात म्हणजे बॉईज, त्यांना इजॅक्युलेशन कसं डिले करायचं किंवा आपलं अराउझल कसं मॅनेज करायचं हे शिकावं लागतं. इट्स अ लर्न्ड बिहेवियर. बहुतेकदा काय होतं की ह्याची सुरुवात कशी होते तर युजली टीनेज इयर्समध्ये होते आणि एस्पेशली अशा कल्चर्समध्ये होते जिथे मॅस्टर्बेशन, इजॅक्युलेशन, रात्रीचं जे एमिशन असतात, सिमेन लीक होतं रात्री, त्याच्यावरनं त्यांच्यावरती खूप कोणीतरी बोललेलं असतं किंवा त्यांना गिल्टी किंवा खूप लाज वाटेल असं काहीतरी कोणीतरी बोललेलं असतं. त्यामुळे काय होतं की जेव्हा ते मॅस्टरबेट करायला शिकत असतात अगदी अर्ली इयर्समध्ये 12, 13, 14 वर्षाच्या वेळेला क्युरिओसिटीनी, आणि मग ते शिकत असतं की अरे वा किती प्लेजरेबल आहे आणि किती छान वाटतं, इजॅक्युलेशन पण होतं, खूप छान वाटतं. पण मग जेव्हा ते एंगेज करायचा प्रयत्न करतं कुठेतरी लपून छपून करायला लागतं.
मग काय होतं की ते प्रॅक्टिस करतात घाईघाईमध्ये इजॅक्युलेट करायला, कारण की इजॅक्युलेशन आणि ऑर्गॅझम खूप प्लेजरेबल असतं. मग बहुतेक मुलं काय करतात की शॉवरमध्ये किंवा बाथरूममध्ये मॅस्टरबेट करून इजॅक्युलेट करतात. आणि बरेचसे आपल्यासारख्या देशामध्ये खूप फॅमिलीजमध्ये एकच बाथरूम असते किंवा बाहेर अजून लोकांना अंघोळ करायची, त्यामुळे दरवाज्यावरती धड-धड, धड-धड, "झालं की नाही? किती वेळ लावतोय? बाथरूममध्ये काय चाललंय तुझं? काय करतोयस तिकडे?" असं जेव्हा होत असतं, तेव्हा घाईघाईमध्ये इजॅक्युलेशन करायची सवय लागते. मग अशी जी मुलं असतात, ती कधी शिकत नाहीत, की आपलं अराउजल कसं पोस्टपोन करायचं, मग इजॅक्युलेशन कसं रेग्युलेट करायचं आणि मॅनेज करायचं. इजॅक्युलेशन डिले करणं ही एक लर्न्ड बिहेवियर आहे, हे लक्षात आलं, तर मग आपल्याला हेही लक्षात येतं, की कुठल्याही फेज ऑफ लाईफमध्ये आपण ते शिकू शकतो. तर मग उतावळेपण म्हणजे काय? की अराउजलबद्दल आपण बोलतोय, एक्साइटमेंटबद्दल बोलतोय आणि ही गोष्ट सेक्समध्ये असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग मजा काय आहे ना? सेक्समध्ये अराउजल, एक्साइटमेंट, पॅशन ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर आपण सेक्स करतो. अर्थात ह्युमन बीइंग्समध्ये सेक्स करायची खूप वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये एक्साइटमेंट आणि पॅशन असणं तितकंच गरजेचं आहे, जितकं पीस आणि कम्फर्ट आणि जॉय आणि एंगेजमेंट आणि इंटिमेसी आहे. तर जेव्हा एक्साइटमेंट खूप असते आणि ती मॅनेज करता येत नाही, त्यावेळेला अर्ली इजॅक्युलेशन व्हायची शक्यता असते. काही अजून कारणं पण आहेत. फॉर एक्झाम्पल मी मध्येच एक केसबद्दल तुम्हाला सांगितलं होतं, की जेव्हा काही काळासाठी इजॅक्युलेशन नॉर्मल असतं, पण अचानक ते शीघ्रपतन होतं किंवा अर्ली इजॅक्युलेशन होतं, तेव्हा आपल्याला बाकीचे इन्व्हेस्टिगेशन्स करणं पण गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल प्रोस्टेटचे काही इन्फेक्शन्स असतात किंवा युरिथ्रामध्ये इन्फेक्शन्स असतात. काही अजून कारणं असू शकतील प्रोस्टेट किंवा आजूबाजूच्या ग्लँड्सचे लिजन असतात. त्याच्यामुळे सुद्धा अर्ली इजॅक्युलेशन व्हायची शक्यता असते. एक माझ्याकडे पेशंट आले होते, त्यांचं रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झालं होतं आणि स्पायनल इंजुरी झाली होती. हो. आणि त्या स्पायनल इंजुरी नंतर त्यांना अचानक हा शीघ्रपतनाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे नर्व्ह इंजुरीजमुळे जी ॲक्चुअल सिस्टम असते, ज्याच्यामुळे पेल्विक फ्लोअर मसल्स रेग्युलेट होत असतात, जी इजॅक्युलेशनची प्रोसेस असते, त्याचे जे सिक्वेन्स असतं ते कंट्रोल होत असतं. त्याच्यामध्ये जेव्हा डिस्टर्बन्स येतात, तेव्हाही आपल्याला शीघ्रपतनाचा त्रास होऊ शकतो. त्याच्या उलट असंही असतं, की जेव्हा शीघ्रपतनाच्या साठी जी मेडिसिन्स यूज करतात, त्याच्यासारखी जेव्हा मेडिसिन्स दुसरीकडे यूज करतात, काही अँटी डिप्रेसंट्स आहेत किंवा काही मेडिसिन्स सायकोसिस किंवा सायकायट्रीमध्ये वापरली जातात. त्या मेडिसिन्सचे असे साइड इफेक्ट्स असतात, की इजॅक्युलेशन होत नाही. मग त्या पेशंट्समध्ये डिलेड इजॅक्युलेशन किंवा इजॅक्युलेशन न होणं प्रयत्न करून सुद्धा असे प्रॉब्लेम्स पण आपल्याला बघायला मिळतात. ओके. हा खूपच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही इथे हायलाईट केले, की मेडिकल बॅकग्राऊंड किंवा काही जर हिस्ट्री असेल, तर त्यांनी पण शीघ्रपतने होऊ शकतं. आत्ताही परत बोलताना तुम्ही डिलेड इजॅक्युलेशनचा उल्लेख केलात. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगता मॅडम, ते नेमकं कशामुळे होऊ शकतं? येस, डिलेड इजॅक्युलेशन म्हणजे तुम्हाला हवं असून सुद्धा इजॅक्युलेशन न होणं. आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. बरेच लोकं कन्फ्यूज करतात, की ऑर्गॅझम आणि इजॅक्युलेशन एकच आहे का? तर ह्याच्यामध्ये पण फरक आहे. ऑर्गॅझम हे आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जो एक्सपिरियन्स असतो प्लेजरचा, तो ऑर्गॅझमशी असतो आणि इजॅक्युलेशन जे असतं ते ॲक्चुअली सीमेन इजॅक्युलेट होण्याशी असतं. आता डिलेड इजॅक्युलेशन खूप लोकांना वाटतं, हां, किती ग्रेट आहे, म्हणजे खूप वेळ टिकता येतं. पण ॲक्चुअली त्याचा पण त्रास होत असतो त्या व्यक्तीला सुद्धा आणि त्याच्या पार्टनरला सुद्धा. तर डिलेड इजॅक्युलेशन म्हणजे आपल्याला हवं तेव्हा मनासारखं इजॅक्युलेशन न होणं किंवा ते ऑर्गॅझमच्या बरोबर कोरिलेट न झाल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला प्लेजर न मिळणं. आणि पूर्वी पण जेव्हा आपण कुठल्याही डिस्फंक्शनबद्दल बोलतो, आता प्रॉब्लेम्स खूप लोकांना असतात, डिस्फंक्शन्स कमी लोकांना असतात. ते एक DSM-5 म्हणून एका मॅन्युअलबद्दल मी उल्लेख केला होता पूर्वी. तर त्याप्रमाणे कुठलेही जे डिस्फंक्शन आपण बोलतो, तो तो प्रॉब्लेम जेव्हा 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त टिकलेला असतो, कुठल्या कपलच्या रिलेशनशिपवरती त्याचा इफेक्ट होत असतो. ते स्वतःहून त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकलेले नसतात आणि त्याचं कुठलं ऑर्गॅनिक कॉज नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी प्रोस्टॅटिक लिजन म्हणलं किंवा कुठलं ऑब्व्हियस इन्फेक्शियस कॉज आहे किंवा ऑब्व्हियसली कुठलंतरी मेडिसिन घेतल्यामुळे तो प्रॉब्लेम होतोय, असं जेव्हा नसतं, तेव्हा ते डिस्फंक्शन ठरलं जातं. नाहीतर ते कॉमन डिफिकल्टीज असतात आणि बहुतेक कपल्स जे असतात, आपल्या डिफिकल्टीजला नॅव्हिगेट करायला शिकलेले असतात, की बाबा आत्ता हे नाही जमलं, आपण नंतर थोडासा प्रयत्न करूया किंवा थोड्या वेळाने करूया. मग थोडं तुझं टेन्शन कमी होऊ दे. खूप कपल्स समजूतदार असतात आणि ते हे ओळखू शकतात, की बाबा आजचं खूप टेन्शन होतं किंवा आज कामामध्ये खूप त्रास आहे, माझी झोप झाली नाहीये. बरेच प्रॉब्लेम्सशी आपण झगडतोय. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आपल्या सेक्स लाईफमध्ये निर्माण झालेत. आपण थोडासा वेळ घेऊया किंवा काहीतरी करूया ज्याच्यामुळे ह्या प्रॉब्लेम्स आपण ओव्हरकम करू शकू. तर डिलेड इजॅक्युलेशन हा जो प्रकार आहे, तोही एका भागामध्ये तो एक लर्न्ड बिहेवियर पण असतो आणि त्याच्यामागे बरेचसे
मेडिकल आणि सायकोलॉजिकल अशी दोन्ही कारणं असू शकतात. तर हे जे असेसमेंट आहे अर्ली इजॅक्युलेशन आणि डिलेड इजॅक्युलेशनचं, ते त्या पर्टिक्युलर क्लिनिशियननी, सेक्शुअल मेडिसिनच्या कन्सल्टंटनी किंवा क्लिनिशियननी ह्या गोष्टींना लक्षात घेऊन करायचं असतं. ओके. मॅडम, बरेच दिवसांनी सेक्स केल्यावरही शीघ्रपतन होऊ शकतं? दिवसांनी सेक्स करणं किंवा न करणं ह्याचा एवढा मोठा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न आहे की त्या बऱ्याच दिवसांमध्ये ॲक्चुअली काय घडत होतं किंवा काय नव्हतं घडत. ते जे बरेच दिवस आहेत त्याच्यामध्ये जर रेग्युलर मॅस्टर्बेशन होत असलं, रेग्युलर इंटिमेसी आणि एक्सप्लोरेशन होत असलं, तर नॉट नेसेसरी की तुम्ही जेव्हा सेक्स करायला इंटरकोर्स करायला जातात तेव्हा शीघ्रपतन व्हायला पाहिजे. हे कशावरनं मी सांगते, की जेव्हा सेक्स थेरपीसाठी कपल्स येतात आणि त्याच्यामध्ये एका पार्टनरला अर्ली इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असतो, सेक्स थेरपीच्या प्रोसेसमध्येच आपण काही काळ त्यांना ॲब्स्टेन करायला सांगतो इंटरकोर्सपासनं. जोपर्यंत ते शिकत नाहीत, की त्यांचं अराउजल कसं मॅनेज करायचं. त्याच्यामध्ये जेव्हा ते मॅस्टर्बेटरी एक्सरसाइजेस करत असतात, तेव्हा ते स्वतःचं अराउजल कसं मॅनेज करायचं, पेल्विक फ्लोअर कशी रिलॅक्स करायची, आपलं मन कसं शांत करायचं, हे सगळं ते शिकत असतात. तर त्या शिकताना शिकल्यानंतर जेव्हा ते इंटरकोर्स करायला जातात, तेव्हा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होत नसतं. म्हणजे काय, की तुम्ही कुठल्याही इव्हेंटसाठी प्लॅन करून ह्या गोष्टी तुम्ही अव्हॉइड करू शकता किंवा प्रीएम्प्ट करू शकता. त्याची एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. तर त्या प्रोसेसला फॉलो केलं तर शीघ्रपतन होत नाही. डझंट मॅटर की तुमचा किती काळ गेलाय बिटवीन इंटरकोर्स. तुम्ही तो जो काळ आहे तुम्ही काय प्रॅक्टिस केलं त्याच्यावरती आहे. बहुतेक पुरुष काय करतात, की ज्यावेळेला ते रिलेशनशिपमध्ये नसतात तेव्हा स्ट्रेस घालवायला, बोर्डम घालवायला ते मॅस्टरबेट करतात. जेव्हा ते मॅस्टरबेट करतात पटकन, कारण की ऑर्गॅझम खूप प्लेजरेबल असतं. ऑर्गॅझम अचीव्ह करायचं असतं, मग झोप चांगली लागते. मग ते बाथरूममध्ये किंवा बेडमध्ये खूप क्विकली मॅस्टरबेट करतात, ऑर्गॅझम आणतात, इजॅक्युलेट करतात आणि मग झोपी जातात. महत्वाची गोष्ट अशी आहे की यू गेट व्हॉट यू प्रॅक्टिस. ते काय प्रॅक्टिस करतायत? ते अर्ली इजॅक्युलेशन प्रॅक्टिस करतायत. मग जे ते प्रॅक्टिस करतात ते त्यांना मिळतं. त्याच्या उलट जेव्हा ते सेक्स थेरपीमध्ये असतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं काय प्रॅक्टिस करून घेत असतो, इजॅक्युलेशन डिले कसं करायचं हे आपण प्रॅक्टिस करून घेत असतो. त्यामुळे जेव्हा ते इंटरकोर्स करायला जातात त्यावेळेला ते सक्सेसफुल असतात. राइट. यू गेट व्हॉट यू प्रॅक्टिस हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. मला आठवते की विठ्ठल प्रभूंच्या कुठल्यातरी पुस्तकात वाचलेलं, की याच्या उपचारांमध्ये एक असाही आहे, की तुम्हाला जर इंटरकोर्स करायचा आहे, तर त्याच्या काही वेळ आधी तुम्ही मास्टरबेट करून त्याच्यानंतर इंटरकोर्स केला तरी पण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन कमी होऊ शकतं. तर यात कितपत तथ्य आहे? ॲक्च्युली आपण जर सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल ही जी गोष्ट आहे मास्टर्स अँड जॉन्सन्सनी 1960sमध्ये दाखवली होती, ती रिस्पॉन्स सायकल काय आहे, त्यावेळेला त्यांनी एक लिनियर मॉडेल तयार केलं होतं, की आधी एक्साइटमेंट असते किंवा डिझायर असतं, मग त्याच्याबरोबर अराउजल असते. पुरुषांमध्ये अराउजल म्हणजे इरेक्शन येणं, मग नंतर ऑर्गॅझम असते आणि बहुतेकदा पुरुषांमध्ये ऑर्गॅझम आणि इजॅक्युलेशन एकत्र होत असते आणि मग त्याच्यानंतर रेझोल्युशन असते, म्हणजे सगळ्या गोष्टी रिव्हर्स व्हायचं. पण पुरुषांमध्ये अजून एक फॅक्टर असतं ज्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्टरी पिरियड. म्हणजे त्या छोट्या पिरियडमध्ये तुम्ही किती स्टिम्युलेट केलं तरी परत इरेक्शन येत नाही. तर हे जे ड्युरेशन असतं रिफ्रॅक्टरी पिरियड हे वयानुसार लांबत जातं. फॉर एक्झाम्पल जेव्हा खूप टीनेजर्स यंग असतात तेव्हा रिफ्रॅक्टरी पिरियड काही सेकंड्स असतं, की परत स्टिम्युलेट केलं की लगेच पेनिस इरेक्ट होतं. पण जसं वय वाढतं तसं ते रिफ्रॅक्टरी पिरियड लाँग होतं. आता इजॅक्युलेशनचा आणि रिफ्रॅक्टरी पिरियडचा काय संबंध आहे? तर एक गोष्ट अशी आहे की जेव्हा यंग असतो तेव्हा इजॅक्युलेशन म्हणजे जे सेमिनल वेसिकल जिकडे सिमेन स्टोअर होतं ते ऑलरेडी ते पाउचेस किंवा ते जे स्टोरेज एरिया असेल सिम्प्लिफाय करण्यासाठी ती एम्प्टी झालेली असते. पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन्स रिकरंट झाल्यामुळे स्लो झालेले असतात किंवा जास्त रिलॅक्स्ड असतात आणि एका ऑर्गॅझममुळे शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स्ड असतं. त्यामुळे जेव्हा सेकंड टाइम ट्राय करायला जातात त्यावेळेला अर्ली इजॅक्युलेशन न होता ते जास्त वेळ टिकू शकतात. आता हीच गोष्ट थोडं वय वाढल्यानंतर होईल का किंवा राहील का? तर नॉट नेसेसरीली. रिफ्रॅक्टरी पिरियड जितका लांबतो तितकं इरेक्शन परत तितक्याच स्ट्रेंथनी येणं तेवढं पण डिफिकल्ट व्हायला लागतं. जसं वय वाढतं तसं. त्यामुळे बहुतेक पुरुषांना काय होतं, की जसं आपण मागच्या वेळेला इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल बोललो. लेट 30s, 40s, 50sमध्ये गेलं, की इरेक्शनलाही प्रॉब्लेम येतो आणि इजॅक्युलेशनही लवकर होत असते. आणि ते बहुतेकदा सेकंड टाईम करायला वेळ जातो. म्हणजे 2 तास, 3 तास, मे बी इव्हन काही दिवस लागू शकतात 50s किंवा 60sमध्ये बिफोर इरेक्शन परत येईल. मग त्यावेळेचं जे इजॅक्युलेशन असतं तेही लवकर होतं किंवा त्याच्यावरती कंट्रोल नसतो. ओके. मॅडम, शीघ्रपतनावर लगेच औषधोपचार घेण्यापेक्षा काही साध्या सोप्या टेक्निक्सनी त्यावर मात करता येऊ शकते असं म्हणतात. तर यात पॉज,
आणि स्क्वीज टेक्निक किंवा स्टॉप स्टार्ट टेक्निक अशी काही टेक्निक्स त्यांच्याबद्दल माहिती आहे पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या. तर याविषयी सांगाल थोडं? खूप टेक्निक सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सांगितले आहेत. ओव्हर द इयर्स खूप प्रचलितही आहेत. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी सांगते, कुठलंही टेक्निक अप्लाय करण्याच्या आधी आपल्याला रिलेशनशिपकडे, त्या रिलेशनशिप रिलेटेड स्ट्रेसर्सकडे, ज्याच्यामुळे अँक्झायटी किंवा परफॉर्मन्स प्रेशर येतं ते, त्या इंडिव्हिज्युअलची मॅस्टरबेटरी प्रॅक्टिस काय आहे, त्याचं पेल्विक फ्लोर फंक्शन काय आहे आणि मग ती टेक्निक इफेक्टिव्ह होते. नाहीतर काय होतं, की आपण जसं फार्मसीमध्ये जातो आणि ओव्हर द काउंटर खूप लोकं Viagra घेतात. आपण इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल बोललो होतो. ती गोळी घेतात आणि ती गोळी चाललीच नाही म्हणून येतात. आणि ते पूर्णपैकी विसरलेले असतात, की इंटरकोर्स सक्सेसफुल आपण एका व्यक्तीबरोबर करत असतो. स्वतःबरोबर नाही, तर जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपण करत असतो आणि इंटरकोर्स हे कॉन्व्हर्सेशन आहे, तर ते तुमच्या एरवीच्या कम्युनिकेशनमधला पुढचा स्टेप आहे. जर तुमचं बेसिक कम्युनिकेशन ठीक नसलं, तुमचं बेसिक रिलेशनशिप चांगलं नसलं, तुम्ही कुठलीही औषध, कुठलंही टेक्निक वापरा, तर ते सक्सेसफुल होत नसतं. त्यामुळे कुठलंही टेक्निकवरती फक्त अवलंबून न राहता, आधी तुमच्या रिलेशनशिपचं फाउंडेशन, तुमचं कम्युनिकेशन, तुमची एकमेकांची जी इंटिमेसी बिल्डिंग पिरियड आहे, डीप रिलॅक्सेशन आहे, पेल्विक फ्लोर फंक्शन आहे आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मॅस्टरबेट करता, तेव्हा हे टेक्निक्स तुम्ही यूज करून पाहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल स्टॉप आणि स्टार्ट. स्टॉप आणि स्टार्ट टेक्निक हा एक मॅस्टरबेटरी एक्सरसाइज आहे आणि ज्या लोकांना इंटरेस्ट आहे, मेट्स अँड बॅरी मॅकार्थी नावाचे एक ऑथर आहेत. त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. मॅनेजिंग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, मॅनेजिंग इरेक्टाईल डिस्फंक्शन. त्याची नावं आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकूया. तर त्याच्यामध्ये मॅस्टरबेटरी एक्सरसाइजेस जे शिकवलेली आहेत, ती अशी आहेत, की इनिशियल जे मॅस्टरबेटरी एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये डीप रिलॅक्सेशन आहे. त्या डीप रिलॅक्सेशनच्या बरोबर सिम्पल टचनी मॅस्टरबेशन सुरू करायचं आहे. कारण की लोकं मॅस्टरबेशन कसे करतात, कुठल्या टेक्निकनी करतात, किती फर्मली करतात, प्रोन मॅस्टरबेशन करतात, हात खूप ग्रिप स्ट्रॉंग करतात. ते वजायनाला मिमिक करत नाही म्हणून त्यांना प्रॉब्लेम येतो इंटरकोर्सच्या वेळेला. तर तुमचं मॅस्टरबेशन वजायनल इंटरकोर्सच्या जितक्या क्लोजली सिम्युलेट करू शकत असेल, तितकं ते सक्सेसफुल व्हायची शक्यता असते, जे काय तुम्ही ट्राय करता. तर फर्स्ट स्टेप मॅस्टरबेशनचा आहे जेंटल टचनी. मग ते इरेक्शन आणलं आणि मग ते किती वेळ तुम्ही कंट्रोल करू शकता. मग ते स्टॉप करायचं, सोडायचं. इजॅक्युलेशनपर्यंत जायचंच नाही. पण तुम्हाला हे असेसमेंट करायचंय, की एक पॉइंट असतो त्याला म्हणतात पॉइंट ऑफ नो रिटर्न. म्हणजे इरेक्शन आणि इजॅक्युलेशनच्या मध्ये एक पॉइंट आहे ज्याला म्हणतो आपण पॉइंट ऑफ नो रिटर्न. तो पॉइंट क्रॉस केला की तुम्ही इजॅक्युलेशन थांबवू शकत नाही. तर स्टॉप स्टार्ट टेक्निकमध्ये हे प्रॅक्टिस करायचं असतं, की त्या पॉइंटच्या आधी आपण स्वतःला स्टिम्युलेट करायचं, स्टॉप करायचं असतं किंवा अराउजल हा मॅनेज करायचा असतो म्हणजे तो त्या पॉइंटला क्रॉस करत नाही. ह्याला म्हणतात स्टॉप स्टार्ट टेक्निक. पण त्या स्टॉप स्टार्ट टेक्निकला पण ग्रेड्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण आधी फक्त टचनी स्टार्ट करतो. मग फॉर एक्झाम्पल कुठल्यातरी च्या एक्सपोजरनी स्टार्ट करतो आणि बहुतेक पुरुष पॉर्नला मॅस्टरबेट करतात. तर फुल पॉर्न व्हिडिओशी मॅस्टरबेट न करता इमेज घेऊन करायचं. मग व्हिडिओ घेऊन करायचं आणि मग आपल्या पार्टनरला इमॅजिन करून करायचं. हे जे स्टेप बाय स्टेप ह्याला आपण एक्सपोजर आणि डिसेन्सिटायझेशन असं म्हणतो. हे सेक्स थेरपीमधले वेगवेगळे टेक्निक्स आहेत. स्टॉप स्टार्ट हे एक्सप्लेनेशन झालं स्टॉप स्टार्टचं. स्टॉप स्टार्ट म्हणजे काय? यू स्टॉप स्टिम्युलेटिंग अँड देन रिव्हर्स कंप्लीटली अँड देन यू स्टार्ट स्टिम्युलेटिंग. स्टिम्युलेशन द्यायचं, पॉइंट ऑफ नो रिटर्नच्या आधी थांबायचं, पूर्ण रिव्हर्स होऊ द्यायचं आणि मग परत सुरू करायचं. ह्याला स्टॉप स्टार्ट म्हणतात. दुसरं म्हणतात स्क्वीज टेक्निक. आता स्क्वीज टेक्निक हे एक डिस्ट्रॅक्शन टेक्निक आहे. म्हणजे काय? सेम थिंग आपण जे अराउजल मॅनेजमेंटबद्दल बोललो होतो, की जेव्हा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असतं तेव्हा एक्साइटमेंट आणि अराउजल खूप हाय असते. ती एक्साइटमेंट आणि अराउजल खूप हाय झाल्यामुळे पेल्विक फ्लो कॉन्ट्रॅक्शन्स न कंट्रोल झाल्यामुळे इजॅक्युलेशन फास्ट होत असलं. तर त्याच्या वेळेला काय करतात, की स्क्वीज करतात. म्हणजे पेनिसचं जे हेड असतं ते फिंगर आणि थंबमध्ये धरून प्रेस करायचं असतं, स्क्वीज करायचं असतं जस्ट बिफोर इजॅक्युलेशन. आता ह्याच्यामध्ये पण एक स्ट्रेंथ आहे, की जर तुमचं अराउजल खूप हाय असलं आणि पॉइंट ऑफ नो रिटर्नच्या आधी जर तुम्ही स्क्वीज करू शकलात, तर त्या डिस्ट्रॅक्शनमुळे ते इजॅक्युलेशन तुम्ही पोस्टपोन करू शकता. युजुअली पॉइंट ऑफ नो रिटर्न क्रॉस केल्यानंतर तुम्ही किती स्क्वीज केलं तरी युजुअली ते अव्हॉइड करता येत नाही इजॅक्युलेशन. आणि बहुतेक पुरुषांना ह्याचा प्रॉब्लेम काय असतो, की ज्या वेळेला त्यांना इजॅक्युलेशन डिले करायचं असतं, ते ऑलरेडी वजायनामध्ये पेनिस असतं. मग त्यावेळेला कुठे काय स्क्वीज करणार तुम्ही पेनिसचं हेड? म्हणजे हे जे टेक्निक स्क्वीज टेक्निक आहे, ते मॅस्टरबेशनच्या वेळेला प्रॅक्टिस करायचं टेक्निक आहे. हे ओळखून घेण्यासाठी, की तुमचं पॉइंट ऑफ नो रिटर्न कुठे आहे.
आणि एक फायनल टेक्निक आपण बूट रेस्ट टेक्निक म्हणून म्हणतो. ही थोडी ऐकायला अशी कॉम्प्लिकेटेड आणि अनकम्फर्टेबल वाटते, पण ही पण एक डिस्ट्रॅक्शन टेक्निक आहे. त्या डिस्ट्रॅक्शन टेक्निकमध्ये स्क्रोटम आणि टेस्टिसला पकडून त्याला एक शार्प जग देतात जस्ट बिफोर इजॅक्युलेशन. तर त्या डिस्कम्फर्टमुळे आपलं सेक्सवरचं किंवा इंटरकोर्सवरचं अटेन्शन निघून जातं किंवा त्या डिस्कम्फर्टमुळे ते ट्रिगर कमी होतं. आता ही टेक्निक वापरायची का नाही वापरायची हा एक पर्सनल चॉईस आहे. मला ही टेक्निक सांगायलाही आवडत नाही, कारण काय कुठल्याही सेक्शुअल इंटरप्लेमध्ये, इंटरकोर्समध्ये डिस्कम्फर्ट आणणं ही काय मला नाही वाटत विशेष चांगली गोष्ट आहे. जेव्हा कपल्स एकमेकांबरोबर प्ले करत असतात, इंटरेस्टेड असतात, एक्सायटेड असतात, ती प्लेजर कंटिन्यू कसं करता येतं, ते प्लेजर अजून वाढवता कसं येतं, हा गोल असतो. ना की त्याच्यामध्ये डिस्कम्फर्ट आणणं. जस्ट फॉर डिलेइंग इजॅक्युलेशन. गोल इज नॉट डिलेइंग इजॅक्युलेशन. गोल इज की जे पार्टनर्स आहेत एका सेक्शुअल एक्सरसाइजमध्ये किंवा इंटरॅक्शनमध्ये, त्या दोघांना प्लेजर मिळावं. ते जे एपिसोड आहे तो मेमोरेबल असावा आणि तो परत परत रिपीट करायची इच्छा असावी. म्हणजे आपण ऑलरेडी पुढच्या एपिसोडच्यासाठी होणाऱ्या डिझायरची सीड्स आपण सो करतोय, की पुढचा एपिसोड पण आपल्याला असाच किती एन्जॉयबल करता येईल. आजच आपण त्याचं बीज बोवतो. राईट. मॅडम, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजचा एक तुम्ही उल्लेख केला बोलताना, तर याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, की हे पेल्विक फ्लोर एक्सरसाइज नेमके काय असतात आणि ते कितपत प्रभावी ठरतात? येस. थोडीशी अनॅटमी, बेसिक अनॅटमीबद्दल आपल्याला बोलायला लागेल. तर पुरुषांमध्ये आणि बायकांमध्ये खालच्या जागेला म्हणजे लघवीची जागा आणि संडासाची जागा ह्या दोघांच्या जागेमध्ये आणि बायकांमध्ये वजायनाच्या आजूबाजूला काही स्नायू असतात. जर असा विचार केला तर पूर्वी आपण 4 पायांवरती चालणारे प्राणी होतो आणि आपण आता 2 पायांवरती चालतो. तर सगळे आपले आतडे वगैरे बाहेर पडू नये म्हणून खालच्या बाजूला जे स्नायू असतात ते स्ट्रॉंग झालेले असतात. तर जवळ-जवळ 18-19 प्रकारचे असे स्नायू आहेत, जे दोन्ही बाजूनी लघवीची नळी, संडासाची नळी आणि वजायनाच्या आजूबाजूला ते केंद्रित होतात आणि एक स्पेशल त्याचा जो इंटरप्ले असतो दोन्ही बाजूचा, त्याच्यामुळे स्फिंक्टर्स तयार होतात. म्हणजे त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे जेव्हा आपल्याला सू करायची असते, तेव्हा आपण सू करतो आणि जेव्हा आपल्याला टॉयलेटला जायचं असतं, तेव्हा आपण टॉयलेटला जाऊ शकतो आणि ज्यावेळेला आपल्याला नसतं जायचं, तेव्हा आपण त्या मसल्सला वापरून आपली जी अर्ज असते ती डिले करू शकतो. त्यामुळे आपण सोशली ॲक्सेप्टेबल प्राणी झालेलो आहोत. म्हणजे आपल्याला टॉयलेट सापडेपर्यंत आपण आपलं युरिन आणि डेफिकेशन डिले करू शकतो. हेच पेल्विक फ्लोर मसल्स त्याच्यामधले जे ब्लड वेसल्स असतात किंवा नर्व्ह सप्लायची असते आपल्या जेनिटल्सला येणारी, त्या पेल्विक फ्लोर मसल्समधनंच येत असते. तर फॉर एक्झाम्पल जर पुरुषांची अनॅटमी बघितली तर पेल्विक फ्लोअर्सच्या वरती तो एक बेस असतो, त्याच्यावरती प्रॉस्टेट आणि सेमिनल वेसिकल्स असे बसलेले असतात. तर जेव्हा ऑर्गॅझम होत असतं त्यावेळेला पेल्विक फ्लोअरचे कॉन्ट्रॅक्शन्स खूप हाय फ्रिक्वेन्सीमध्ये असतात. त्या हाय फ्रिक्वेन्सी कॉन्ट्रॅक्शन्स आणि रिलॅक्सेशन्समुळे त्या प्रॉस्टेट आणि सेमिनल वेसिकल्समधनं जे लिक्विड असतं ते इजॅक्युलेट म्हणून बाहेर पडत असतं. हे जे कनेक्शन आहे ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि पेल्विक फ्लोर मसल्सचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. का? कारण की जेव्हा कोणी खूप अँक्शियस किंवा टेन्स असतात, तेव्हाही हे पेल्विक फ्लोर मसल्स खूप टाईट असतात, घट्ट असतात. ह्याचा अजून एक कॉम्प्लिकेटिंग फॅक्टर आपली लाईफस्टाईल आहे. आपण कॉन्स्टंटली बसलेलो असतो, हल्ली सीटेड पोझिशनमध्ये असतो. ते पण एक कारण आहे की पेल्विक फ्लोअर मसल्स हे टाईट असतात. पेल्विक फ्लोअर मसल्स टाईट असणं हे अर्ली इजॅक्युलेशन किंवा इजॅक्युलेटरी कंट्रोल किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी का महत्त्वाचे असतात? कारण काय सगळे ब्लड फ्लो त्या पेल्विक फ्लोअर मसल्सच्या मधनं ब्लड वेसल्स जे जात असतात, जेव्हा पेल्विक फ्लो मसल रिलॅक्स होते, तेव्हा ते ब्लड फ्लो जास्त प्रमाणात होत असतं. जेव्हा ते पेल्विक फ्लोअर रिलॅक्स्ड असतात, तेव्हा इजॅक्युलेशन डिले करता येणं जास्त शक्य असतं. सेम थिंग आपण जेव्हा बायकांच्याबद्दल बोलतो, जेव्हा आपण वॅजिनिसमस किंवा पेनफुल सेक्सबद्दल बोललेलो होतो, तेव्हा आपण म्हणत होतो की हे पेल्विक फ्लोअर मसल्स खूप टाईट, प्युबोकॉक्सिजियस मसल, पीसी मसल म्हणून खूप लोकं इंटरनेटवरती वाचतील किंवा गुगल केलं असेल कधी, तर त्यांना ह्या पीसी मसलबद्दल ऐकायला मिळालं असेल. ते जेव्हा मसल खूप टाईट असतात, तेव्हा पण इंटरकोर्सच्या वेळेला दुखू शकतं, पेन होऊ शकतं, डिस्कम्फर्ट होऊ शकतं. तर हे मसल रिलॅक्स करता येणं आणि मग कॉन्ट्रॅक्ट करता येणं खूप महत्त्वाचं आहे. बहुतेक बायकांना माहिती असतं पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेसबद्दल, कारण की त्यांना डिलिव्हरीनंतर कोणीतरी फिजिओथेरपिस्ट किंवा कोणीतरी शिकवत असतं, की तुझे पेल्विक फ्लोअर मसल्स तू एक्सरसाइज कर, Kegel एक्सरसाइजेस कर. पण ॲक्चुअली पुरुषांसाठी पण ते तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण काय पेनिसचं जे बेस आहे, ते पण
त्या पेल्विक फ्लोअर मसल्सच्या एका सुपरफिशियल लेयरवरती बसलेलं असतं. म्हणजे जे पुरुष पेल्विक फ्लोअर मसल एक्सरसाइज रिलेटेड एक्सरसाइजेस करतात आणि ह्याचा रिलेशनशिप आपल्या कोर स्ट्रेंथशी पण असतो आणि नुसतं एक्सरसाइज म्हणजे कॉन्ट्रॅक्शन नव्हे तर रिलॅक्सेशन सुद्धा. सो पेल्विक फ्लोअर मसल रिलॅक्स करता येणं आणि कॉन्ट्रॅक्ट करता येणं आपल्या विलवर. तेव्हा काय होतं की तुम्ही अर्ली इजॅक्युलेशनसाठी पेल्विक फ्लोअर रिलॅक्स ठेवल्यामुळे तुम्ही इजॅक्युलेशन डिले करू शकता किंवा पेल्विक फ्लोअर रिलॅक्स केल्यामुळे तुम्हाला एरेक्शन ची जी स्ट्रेंथ आहे किंवा जी डेन्सिटी आहे किंवा स्ट्रेंथ आहे इरेक्शन किंवा किती कडक होतं ते पण तुम्ही कंट्रोल करू शकता तुमच्या पेल्विक फ्लोअर ॲक्टिव्हिटीमुळे. तर हे एक न्यूअन्स सब्जेक्ट आहे आणि बहुतेक लोकांना पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस नीट करता येत नाहीत. इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली इल परफॉर्म्ड एक्सरसाइजेस, की सगळ्यांना वाटतं की आपल्याला खूप माहिती आहे आपल्या पेल्विक फ्लोअरबद्दल, ॲक्च्युअली ते एक्सरसाइजेस नीट करत नसतात. तर जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असलं पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज आपण बरोबर करतोय का नाही बायकांनी आणि पुरुषांनी, तर तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्टला भेटून शिकावं. ओके. खूपच इम्पोर्टंट पॉइंट तुम्ही सांगितलात आत्ता. आता मला सांगा, की सगळे उपाय करूनही शीघ्रपतनाचा त्रास कायम असेल, अशी अनेक पुरुषांची तक्रार असते. तर त्यांनी काय करावं? हां, आपण जसं बोललो होतो एक क्लासिफिकेशन आहे DSMमध्ये, की शीघ्रपतन कशामुळे होतं आणि ते क्लासिफाय कसं करतं. तर शीघ्रपतनाची ड्युरेशन्स पण तशीच क्लासिफाय केली जातात. फॉर एक्झाम्पल लाईफ लाँग आणि सिच्युएशनल. ते जनरलाइज्ड आहे का? का आत्ता सुरू झालंय. तर ह्याच्यावरती ॲक्च्युअली ते ट्रीटमेंट प्रोटोकॉल डिपेंड करतं. ज्या पुरुषांना अगदी लहानपणापासून शीघ्रपतनाचा त्रास आहे आणि मग आपण जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतो, मागची कारणं बघतो, त्याच्यामध्ये बहुतेकदा अँक्झायटी डिसऑर्डर रिलेटेड असते किंवा बाकी काहीतरी प्रॉब्लेम्स असू शकतात. तर त्यांना मेडिकेशनचा खूप उपयोग होतो. म्हणजे आपण जे मॅस्टरबेटरी एक्सरसाइजेस सांगितले, रिलेशनशिप बिल्डिंग हे फाउंडेशन्स आहेत. आपण पूर्वी कसं हेल्थबद्दल बोललोय, आपल्याला ब्रीथिंग महत्वाचं आहे, हायड्रेशन महत्वाचं आहे. तसंच सेक्शुअल हेल्थमध्ये रिलेशनशिप हे फाउंडेशन आहे. रिलेशनशिपच्या नंतर कम्युनिकेशन फाउंडेशन आहे. मग त्याच्यामध्ये मॅस्टरबेटरी प्रॅक्टिसेस कशा आहेत, तुमचं सेक्शुअल हायजीन कसं आहे आणि त्याच्यामध्ये मग मेडिकेशन आहे. ते मेडिकेशन कसं यूज करायचं, किती ड्युरेशनसाठी यूज करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही करेक्ट करत असताना त्या मेडिकेशनचाही उपयोग करता येतो. तर काही मेडिसिन्स कसे असतात, तोंडाने घ्यायची असतात. काही मेडिकेशन्स लोकली अप्लाय करायची असतात पेनिसच्या ठिकाणी. म्हणजे तिथे थोडासा नमनेस येतो. त्या सेन्सेशनमुळे जास्त अराउजल येत नाही, असे पण असतात. ते मेडिकेशन्स यूज करताना काय-काय प्रिकॉशन्स करायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल काही डिले स्प्रे म्हणून खूप आहे बाजारामध्ये, की तुम्ही पेनिसवरती तो स्प्रे मारला, की तुम्हाला जास्त वेळ टिकता येतं. पण ते लोकल अॅनेस्थेटिक सारखे काम करतात. म्हणजे त्या पेनिसला थोडं नम करतात. म्हणजे जेव्हा पेनिस व्हाजायनाच्या आतमध्ये असतं, तेव्हा त्या स्टिम्युलेशनमुळे इजॅक्युलेशन लवकर होत नाही. पण बहुतेक वेळेला हे सांगितलं जात नाही, की अशा वेळेला तुम्ही कॉन्डोम यूज करा. का? कारण काय ते जे मेडिसिन असतं, ते त्या तुमच्या पार्टनरच्या व्हाजायनाच्या एंट्रन्सला लागून तिला पण नमनेस येतो. तर तिचे सेन्सेशन्स कमी करण्यामध्ये तसं काही तुम्हाला फायदा नाही आहे. उलट तिला एन्जॉयमेंट आणि अराउजलसाठी सेन्सेशन्स प्रिझर्व्ह करण्याची गरज जास्त असते. तर असे मेडिसिन्स आहेत. मग हे पण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की जे मेडिसिन्स तोंडाने घेतले जातात, ते मॅस्टरबेटरी एक्सरसाइजेसनी सपोज तुम्ही तुमचा प्रॉब्लेम मास्टर केला, तर ते वीन ऑफही करता येतात. दुसरी गोष्ट अशी असते, की त्याचं जे प्रमाण असतं, ते एरवीच्या मेडिसिन्सपेक्षा वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल एक काही ग्रुप ऑफ मेडिसिन्स आहे, ते अँटी डिप्रेसंट्स म्हणून यूज करतात. त्याचा वेगळा डोस अर्ली इजॅक्युलेशनसाठी पण यूज होतो. तर आपली गैरसमजूत न करून घेणं हे आपल्या फायद्याचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटता, तेव्हा तुम्ही त्या औषधांबद्दल पूर्ण माहिती घ्या. त्याच्या साइड इफेक्ट्सबद्दल माहिती घ्या. काही जे मेडिसिन्स असतात त्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन उद्भवू शकतं. म्हणजे तुमचं प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन पण करेक्ट होतं, पण त्याच्या ऐवजी तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन येतं. त्याचं डोसचं जे ॲडजस्टमेंट आहे ते ते पण तुम्हाला शिकणं महत्त्वाचं असतं. जसं वय वाढतं आणि ज्यावेळेला इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि अर्ली इजॅक्युलेशन हे दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं, त्यावेळेला लाईफस्टाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, इरेक्टाईल डिस्फंक्शनचं इन्व्हेस्टिगेशन करणं, रिलेशनशिप सॉर्ट आउट करणं, इंटिमेसी सॉर्ट आउट करणं आणि मग जे मेडिसिन्स महत्त्वाचे आहेत इरेक्टाईल डिस्फंक्शनचे, आपण जे व्हायग्रासारखे वेगवेगळे मेडिसिन्सबद्दल बोललो, त्याचा जो उपयोग असतो तो दोन्ही गोष्टींसाठी होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुमची मॅस्टरबेटरी एक्सरसाइजेस एक फाउंडेशन ठरतात. तर हे जे सिक्वेन्स आहे ट्रीटमेंटचं, हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला एका क्लिनिशियनला भेटणं गरजेचं असते. कारण की कुठलीतरी एक स्टेप फक्त औषध घेऊन ठीक केली किंवा फक्त कुठलंतरी आता बाजारामध्ये खूप मेडिसिन्स मिळतात. तुम्ही नुसतं कुठल्याही न्यूजपेपरच्या मागच्या पानावरती वळलं तरी हे घ्या आणि तुमच्या
पॉवर वाढवा आणि जास्त वेळ टिका, हे सगळे क्लेम्स असतात त्याच्यावरती. आणि लोक का अनसॅटिस्फाईड असतात ह्या क्लेम्सवरनं? कारण की त्यांचे फाउंडेशन्स त्यांनी एस्टॅब्लिश नसतात केलेले. तुमचं सपोज रिलेशनशिप बिघडलेलं असलं, आणि बिघडणं म्हणजे नेहमी भांडणच व्हायला पाहिजे असं नाही. कुठल्याही इंटरकॉर्सच्या एपिसोडमध्ये एक तिरस्कारचं जेस्चर, एक चेहऱ्यावरची घृणा, किंवा तुम्हाला इन्फिरियर वाटेल असं लुक किंवा साऊंड, एवढं पण पुरतं तुम्हाला अँक्झायटी क्रिएट करण्यासाठी पुढच्या एपिसोडसाठी. आणि तुम्ही कॉन्स्टंटली त्या एपिसोडला मनामध्ये रिक्रिएट करत असता, ज्याच्यामध्ये तुम्ही अनसक्सेसफुल होता. आणि हे जे पॅटर्न आहे, एक विशस सायकल होऊन बसतं. त्या विशस सायकलला मोडणं खूप गरजेचं आहे. फक्त मेडिसिन घेणं उपयोगी पडत नाही. तुमच्या पार्टनरनी तुमच्या प्रॉब्लेमशी कसं डील करावं, किंवा तुम्ही ह्या गोष्टीबद्दल कसं एकमेकांशी कम्युनिकेट करावं, ही गोष्ट पण तितकीच महत्त्वाची आहे. प्लस त्या मेडिसिनच्या बरोबर येणारे जे अप्स अँड डाऊन्स असतात, त्याला हँडल करण्याचं पण कम्युनिकेशन ओपन झालं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की अर्ली इजॅक्युलेशन जेव्हा अनप्रिडिक्टेबल म्हणून येतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक खूप सीनियर जेंटलमन आले होते. ते 70-75 इयर ओल्ड होते. त्यांच्या मिसेसला जाऊन ऑलमोस्ट 2 वर्ष झाली होती, आणि त्यांना प्रॉब्लेम झाला होता, की अचानक त्यांना इरेक्शन आणि इजॅक्युलेशन सुरू झालं होतं, काहीही प्रयत्न न करता. आणि त्यांना त्याची खूप काळजी वाटायला लागली होती, की हे असं कसं होतंय मला? मी काहीच विचार करत नाहीये. माझ्याकडे काही एक्सपोजर नाहीये. माझे मिसेस पण गेलेले आहे. मी उलट दुःखात आहे, तरी माझं इरेक्शन का येतं आपल्या आपण? आणि इजॅक्युलेशन कशामुळे व्हायला लागलंय? तर ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याची आहे, की जर पूर्वी कधी तुम्हाला त्रास नव्हता आणि तो अचानक सुरू झाला, तर तुम्ही अशा सिम्प्टम्सला इग्नोर नाही केलं पाहिजे. तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं गरजेचं आहे. नंतर ह्या जेंटलमनना जेव्हा रिफर केलं युरॉलॉजिला, तेव्हा नंतर त्यांच्या प्रॉस्टेटच्या ग्रंथीचं कॅन्सरचं निदान झालं त्यांना. हो. तर ते त्यांना आधी माहिती नव्हतं, की असा काही हं, इश्यू हं. आहे, किंवा त्यांना कधी काही सिम्प्टम्सही नव्हते. ते वाढत गेले आणि अचानक ह्या सिम्प्टममधनं त्यांना डॉक्टरांना भेटायची गरज पडली. पण त्यांनी माझ्याकडे यायच्या आधी त्यांना लाज वाटत होती या गोष्टीची, म्हणून त्यांनी जवळ-जवळ 6 महिने घालवले होते. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की कुठलीही सिम्प्टम तुमच्या जेनिटल्सशी रिलेटेड आहे, सेक्शुअल सिम्प्टम आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला काही काळजी वाटते आहे, किंवा नवीन आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अचानक वाटतं, की हे का बरं आपल्याला होतंय? तर तुम्ही जास्त वेळ घालवू नका अशा गोष्टीमध्ये, काळजी करण्यामध्ये, की मला लाज वाटते, मी कसं कोणाला सांगू? वेळेवरती तुमची तपासणी होणं, डॉक्टरांना सांगणं किंवा दाखवणं, हे खूप महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली यंग यंग लोकांमध्ये, पर्टिक्युलरली जर तुमचे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतील, किंवा तुमचं इंटरकोर्स विदाऊट कॉन्डोम झालेलं असेल, तर तुम्ही चेकअप करून घेणं, कुठल्याही स्किन किंवा डी स्पेशलिस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर कोणी सीनियर असले किंवा त्यांना अचानक हा प्रॉब्लेम सुरू झाला, तर तुमच्या युरॉलॉजिस्टकडे किंवा डॉक्टरकडे जाऊन तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे. येस, म्हणजे थोडक्यात लाज, संकोच वयाच्या कुठल्याही टप्प्यावर बाजूला ठेवून जर अचानक असं काही उद्भवलं, तर इमिजिएट डॉक्टरांकडे, एक्सपर्ट्सकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. मॅडम, या ह्याच्यात तुम्ही आणखी एक मुद्दा हायलाईट केलात, की पार्टनरशी संवाद असणं, कम्युनिकेशन असणं खूप महत्त्वाचं असतं. तर पार्टनरच्या मदतीनं शीघ्रपतनावर मात करता येऊ शकते? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याच गोष्टीवरती मी परत-परत बोलत असते, की इंटरकोर्स हा जरी गोल असला, तरी सुद्धा सेक्स इज नॉट जस्ट इंटरकोर्स. जे काही घडत असतं 2 लोकांमध्ये, त्या गोष्टीला आपण सेक्स म्हणत असतो. आणि जर एस्थर पेरेलचं एक्झाम्पल फॉलो केलं, तर 2 ऑर्गॅझमच्या मध्ये जे काही घडत असतं, ते पण सगळं फोर प्ले असतं. हं. म्हणजे तुमचं आफ्टर प्ले पण खरं म्हणजे पुढच्या एपिसोडचं फोर प्ले असतं. मग जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर आहात आणि अशी कुठली घटना घडते, जी अनवॉन्टेड असते किंवा डिस्ट्रेस कॉझिंग असते, की तुम्हाला ते ते असं झाल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत असतं, स्वतःबद्दल किंवा पार्टनरबद्दल. तर तुमच्या पार्टनरची रिएक्शन कशी असते त्याच्यावरती पण ठरत असतं, की तुम्ही पुढच्या वेळेला ती एपिसोड अव्हॉइड करता का तीच एपिसोड तुमच्याबरोबर रिकर होते. तर आपल्या पार्टनरसोबत बोलता येणं, आपल्या सेक्शुअल नीड्स, प्रेफरन्सेस, आपले हॅबिट्स, मॅस्टरबेटरी प्रॅक्टिस, हे ओपनली बोलता येणं खूप गरजेचं आहे. आपली मॅस्टरबेटरी प्रॅक्टिस विदिन रिलेशनशिप आणि विदाऊट रिलेशनशिप ह्याच्यामध्ये खूप फरक का असावा? म्हणजे माझ्याकडे खूप पेशंट्स येतात आणि आता लग्न झालंय आणि आम्हाला आता मूल हवंय, पण त्याला शीघ्रपतनाचा त्रास आहे. त्याला तर ठरताच येत नाही, किंवा तिला सॅटिस्फॅक्शनच नाहीये, किंवा तिचं व्हॅजिनिसमसचा प्रॉब्लेम आहे. मग विचारलं, तुम्ही मॅस्टरबेट कसे करता? नाही, आता लग्न झालं, आता कशाला मॅस्टरबेट करायचं?
आणि जेव्हा आपण बघतो की लाईफ कसं अप्स अँड डाऊन्समध्ये असतं. आपला लाईफ कायम हनीमून नसतो की तुम्हाला रोज ऑपॉर्च्युनिटी मिळते, एक्साइटमेंट, पॅशन, इंटरकोर्सची. तर तुमचं जे एकमेकांसाठी डिझायर आहे आणि परफॉर्मन्स आहे ते तुम्ही कसं ऑप्टिमाइज करणार की हां, मी नुसतंच आय जस्ट शो अप आणि परफॉर्म करेन हवं तसं. पण ही चुकीची गोष्ट आहे, कारण की जेव्हा तुम्ही एकमेकांच्या सोबत येत असता त्या इव्हेंटला किंवा त्या गोष्टीला तुम्ही ऑप्टिमाइज करणं किती गरजेचं आहे, कारण की ती एक तुमच्या बॉडीमध्ये ती एक मेमरी इन्स्टॉल होत असते त्या एपिसोडची. आणि जर त्या मेमरीमध्ये डिस्कम्फर्ट असलं, डिसएग्रीएबिलिटी असली, राग असला, तणतण असली, आरडाओरडा असला, तिरस्कार असला, तर तुम्हाला ते परत का करावंसं वाटेल? तर एका दुसऱ्या व्यक्तीसोबत स्वतःला फुल्ली ओपन करण्यासाठी, आपली व्हल्नरेबिलिटी दाखवण्यासाठी, मनाची आणि शरीरासाठी, त्यासाठी ती व्यक्ती आणि तो जो एपिसोड असतो तो तो वेलकमिंग असणं खूप गरजेचं असतं. आणि आपण ते इंजिनिअर करू शकतो. कसं? तर कम्युनिकेशनने. आपण आपल्या पार्टनरसोबत कम्युनिकेट करू शकतो, की आपल्याला कसलं सेटिंग आवडतं. आणि सेक्स थेरपीमध्ये आम्ही हेच शिकवतो, की कसं तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये इक्वालिटी आणू शकता. एकमेकांचे जे प्रेफरन्सेस असतात, डिझायर्स असतात, ते कसे तुम्ही ओळखून घेऊ शकता, कसं त्याच्याबद्दल बोलू शकता. म्हणजे तुम्हाला भीती वाटत नाही आपल्या चॉईसेसच्या बद्दल बोलण्याची, की समोरचा माणूस मी जर बोलले, की मला विदाऊट लाईट्स खूप आवडतं सेक्स करायला, तर माझा समोरचा पार्टनर डिस्गस्ट नाही व्हायला पाहिजे. "अरे, असली कसली आहे? तिला विदाऊट लाईट्स कसं काय आवडतं? तिला काही लाज शरम आहे का नाही?" असे घडतात माझ्यासमोर. हं. असे कपल्स आहेत, ज्यांनी आयुष्यामध्ये एकमेकांचं अंग बघितलेलं नसतं. कारण काय त्यांना अंधारामध्येच सगळं करायची सवय असते. ॲक्चुअली दोघांना खूप लाज वाटत असते असं नाही, पण ते एकमेकांना ऑफेंड न करण्याच्या भानगडीत असतात. हं. तर ह्या कॉन्व्हर्सेशनमध्ये आपल्या दोघांना काय आवडतं? आपण कुठल्या गोष्टींमध्ये एक्सपेरिमेंट करू शकतो? आपण ही गोष्ट मागच्या वेळेला खूप छान केली होती, ती कशी वाढवू शकतो? ही गोष्ट एवढी छान नाही गेली, आपण ती कशी इम्प्रूव्ह करू शकतो? ह्याचं जेव्हा कॉन्व्हर्सेशन ओपन होतं, तेव्हा ते जे सेक्शुअल एपिसोड असतो तो ऑप्टिमाइज होऊ शकतो. आणि एवढं क्लिनिकली प्रत्येक गोष्ट डिस्कस झाली पाहिजे असं नाही, पण मजा-मजा करत पण ती डिस्कस करता येते आणि ती एन्जॉयही करता येते, कारण काय तो एपिसोड दोघांनाही खूप हवा-हवासा असतं. तर आपण जेव्हा शीघ्रपतनाबद्दल किंवा डिलेड इजॅक्युलेशन किंवा ऑर्गॅझमिक प्रॉब्लेम्स किंवा व्हॅजिनस कुठल्याही डिस्फंक्शनबद्दल बोलू, आत्तापर्यंत जेवढे आपण डिस्कस केले असतील, जेव्हा रिलेशनशिपमध्ये गिव्ह अँड टेक असते, रिलेशनशिपमध्ये ॲक्सेप्टन्स असतं आणि एकमेकांबद्दल आदर आणि ट्रस्ट असतं. हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. आपण पूर्वी पण बोललो असतो, प्रेमापेक्षा आदर आणि ट्रस्ट असणं जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला एकमेकांबद्दल आदर आणि ट्रस्ट असतो, त्यावेळेला त्यांचे जे शॉर्टकमिंग्ज असतात, शॉर्ट टर्म शॉर्टकमिंग्ज, त्याला झेलायची तुमची कॅपॅसिटी खूप असते. आणि मग जर कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला मदत लागत असली, मेडिकेशन लागत असलं, हेल्प लागत असली, थेरपी लागत असली, तर ती खूप डिले करून मिळवायची असं होत नाही. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही कपल्स येतात 12-12, 13-13 वर्ष स्ट्रगल करत असतात. मग त्यांनी काय केलेलं असतं 10 वर्ष, 12 वर्ष? त्यांनी सेक्स कसं करायचं नाही हे प्रॅक्टिस केलेलं असतं. हं. कंपेअर्ड टू जे कपल्स लवकर येतात. फॉर एक्झाम्पल ते लग्न झालेलं असते, त्यांना जमत नाही किंवा 1-2 महिने ते प्रयत्न करतात आणि लगेच येतात. त्यांना कमी वेळ मिळालेला असतो चुकीच्या पद्धती प्रॅक्टिस करायची. त्यामुळे त्यांना शिकवणं सोपं जातं, की तुम्ही तुमचे जे हॅबिट्स आहेत, सेक्शुअल हॅबिट्स, कम्युनिकेशन हॅबिट्स ते कसे इम्प्रूव्ह करतात आणि त्यांना खूप फास्ट रिझल्ट्स मिळतात किंवा खूप इफेक्टिव्हली त्यांना त्या गोष्टीमधनं बाहेर पडता येतं. कंपेअर्ड टू समबडी जे खूप वर्ष कम्युनिकेशनच्या त्याच गोष्टी, ते परत-परत तीच-तीच स्टोरी मनामध्ये रिवाईज केलेली असते. बाबा ह्या गोष्टीमध्ये आम्ही भांडलो, की आमचं सेक्स गेलंच खड्ड्यात. 2 आठवडे आम्ही एकमेकांचं तोंडही बघत नाही बेडरूममध्ये. आम्ही पाठ वळवून झोप किंवा ह्या गोष्टीमुळे आमची जेव्हा भांडणं होतात, महिन्याचा अखेर आला, पगार नीट पुरला नाही, की आमची भांडणं सुरू होतात. मग सेक्स फिनिश. आपल्या सेक्शुअल इंटिमेसीवरती किंवा आपल्याला हवी तशी इंटिमेसी जेव्हा आहे त्याच्यावरती काय-काय ऑब्स्टॅकल्स आहेत, ह्याची जेव्हा आपल्याला डिस्कशन करायची जेव्हा तयारी असते, त्यावेळेला ती गोष्ट इम्प्रूव्ह व्हायला लागते. कधी-कधी ते आपल्याला करता येतं. कधी-कधी जेव्हा आपल्याला जमत नाही, तेव्हा आपल्याला एका काउन्सिलरची किंवा सेक्शुअल मेडिसिन एक्सपर्टची मदत लागते. तर कधी घ्यावी ही मदत? तर साधारणपणे आपण म्हणतो, की तुम्हाला जर प्रॉब्लेम सुरू झाला आणि तुम्हाला तो 6 महिन्याच्या आत स्वतः सॉल्व्ह नाही करता आला, सेल्फ हेल्प बुक्स वाचून किंवा असे एपिसोड्स ऐकून किंवा व्हिडिओज काही जे तुम्ही यूज करताय सेल्फ हेल्पसाठी, 6 महिन्यात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, तर तुम्ही खूप वेळ वाया घालवू नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरला, क्लिनिशियनला, काउन्सिलरला नक्की जाऊन भेटा आणि ह्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट घ्या, गाईडन्स घ्या. तुमच्या चुका परत-परत प्रॅक्टिस नका करू. हं. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की चुका परत-परत प्रॅक्टिस करू नका आणि वेळेत अप्रोच व्हा. हो.
बेसिकली आणि एक्सपर्टला. ह्या चुका नुसतं कृतीमध्ये नसतात, तर बोलण्यामध्ये पण असतात. म्हणजे आपला पार्टनर आपल्याला सपोर्टिव्ह नाही आहे, त्या पार्टनरला सपोर्टिव्ह कसं करता येईल, तर त्याला जोपर्यंत नॉलेज नाही आहे, इन्फॉर्मेशन नाही आहे, की ह्या प्रॉब्लेमचा दोघांवरती काय परिणाम होतोय, तोपर्यंत ते तुम्हाला सपोर्ट कसे करणार? तर कधी-कधी हे सरळ बोलण्याने होतं, कधी-कधी त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प लागते. करेक्ट. मॅडम लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केले, तर शीघ्रपतनाचा त्रास कमी होऊ शकतो? कारण एक तुम्ही जीवनशैलीचा उल्लेख केलात मागच्या एका उत्तरात. लाईफस्टाईलमध्ये मी बघितलेलं आहे, माझे काही पेशंट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण जेव्हा फाउंडेशन्स ऑफ हेल्थच्या बद्दल बोलतो, माझे बरेच प्रोग्राम्स आहेत. आपण जेव्हा पीक्यू मास्टरीबद्दल बोललो, पीक्यूबद्दल बोललो, बेसिकली फाउंडेशनल्समध्ये काय-काय येतात, तर तुमचं ब्रीथिंग. तुम्ही श्वास कसे घेता? तुम्ही नर्व्हस, अँक्शियस फक्त वरवरचा श्वास घेता का तुम्ही डीप ब्रीथिंग दिवसातनं 3-4 वेळा प्रॅक्टिस करता? आपण पूर्वी बॉक्स ब्रीथिंगबद्दल बोललो होतो. 5-5-5-5 म्हणजे 5 काउंटसाठी डीप ब्रेथ करायचं, 5 काउंटसाठी होल्ड करायचं, 5 काउंटसाठी एक्झेल करायचं, परत 5 काउंटसाठी होल्ड करायचं. ह्याला म्हणतात बॉक्स ब्रीथिंग. तर बॉक्स ब्रीथिंग दिवसातनं 2-3 वेळा प्रॅक्टिस करणं असं. 3-3, 4-4 वेळा एका वेळेला. हे तुम्हाला डीप रिलॅक्सेशन देतं तुमच्या माइंड आणि बॉडीला. तुम्हाला सेफ फील करायला देतं. मग हायड्रेशन आहे. ॲडिक्वेटली पाणी पिणं हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या सेल्सला रिस्टोअर करण्यासाठी. स्लीप, तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे. कुठल्याही सेक्शुअल इंटरॅक्शनसाठी, तुमच्या व्हॅस्क्युलर हेल्थसाठी तुमची स्लीप महत्त्वाची आहे. आणि आता तर केवढा तरी रिसर्च आहे स्लीपवरती आणि सर्केडियन रिदम्सवरती. म्हणजे आजचं जे कल्चर आहे रात्र-रात्र जागायचं, त्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत, ते नुसत्या बेली फॅट किंवा डायबिटीज, बीपीवरती नाही आहेत, तर तुमच्या बेसिक ब्रेन हेल्थवरती आहेत. व्हॅस्क्युलर हेल्थवरती, तुमचं रिस्क ऑफ हार्ट डिसीजवरती आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या सेक्शुअल हेल्थची डायरेक्ट कोरिलेशन आहे. मग मूव्हमेंट आहे. तुम्ही किती तुमच्या शरीराला हलवता आणि फक्त सकाळच्या 40 मिनिटाच्या वॉकनी दिवसभराचं बसणं कॉम्पेन्सेट होत नाही. तर तुम्हाला दर तासाला हलणं गरजेचं आहे, उठणं गरजेचं आहे. उठा-बशा, कुठेतरी जाणं, उठून बोलणं. दरवेळेला जेव्हा तुम्ही फोन करता, तेव्हा उठून चालत-चालत कदाचित बोलणं. असे काही-काही छोटे-छोटे टिप्स तुम्हाला कुठेही मिळतील, ज्याच्यामुळे तुम्ही कॉन्स्टंटली ॲक्टिव्ह आहात. मग आहे टच. नॉट सेक्शुअल टच. युज्युअल टच, नॉर्मल टच आपल्याला खूप गरजेचं आहे. एकमेकांना हात लावणं, हग करणं, एकमेकांचा हात धरणं, एकमेकांना रिअश्युअर करणं. ह्युमन बीइंग्स एक ट्राइब मध्ये राहतात. एकटं राहणं ह्युमन बीइंग्ससाठी सुटेबल नाही आहे. इव्होल्यूशनमध्ये आपण एकटं राहत नाही. आपण ट्राइब्समध्ये राहतो, कंपनीमध्ये राहतो. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या सर्व्हायव्हलसाठी, आपल्या सेफ्टीसाठी आणि आपल्या डीप रिलॅक्सेशनसाठी. आणि न्यूट्रिशन सगळ्यात मग या सगळ्या गोष्टी जेव्हा नीट केलेल्या असतात, मग न्यूट्रिशनचा तुम्हाला फायदा होतो. न्यूट्रिशनमध्ये आपण पूर्वी पण बोललेलो आहोत, की प्रोसेस्ड फूड, हाय शुगर, अल्कोहल, स्मोकिंग ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. युजुअली जसं वय वाढतं किंवा आता आता यंग लोकांमध्ये सुद्धा खूप बेली फॅट असणं, पोटावरती खूप चरबी असणं, ह्याचे प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. त्याच्यामुळे होणारे डायबिटीज, ब्लड प्रेशर, इतर प्रॉब्लेम्स जे व्हॅस्क्युलर हेल्थशी रिलेटेड असतात आणि मग त्याचा जे इफेक्ट असतो तो तुमच्या सेक्शुअल हेल्थवरती असतो. आणि आता रिसर्चमध्ये येतोय तो सगळ्यात मोठा म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावरती स्ट्रेस होतो. श्वास नीट न घेणं, पाणी बरोबर न पिणं, सनलाईट एक्सपोजर न मिळणं, बॉडीची मूव्हमेंट न होणं, चुकीचे पदार्थ कन्झ्युम करणं, आपले रिलेशनशिप्स ठीक नसणं, फायनान्सेस ठीक नसणं, आपल्या लाईफमध्ये काही गोल किंवा पर्पज नसणं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्या मनामध्ये आणि शरीरावरती स्ट्रेस होत असतं, तेव्हा नॅचरली आपलं सेक्शुअल फंक्शनही अफेक्ट होत असतं. आपल्या एकमेकांचं जे कम्युनिकेशन असतं, एकमेकांकडे बघायचा जो दृष्टिकोन असतो, तोही अफेक्ट होत असतो. तर लाईफस्टाईलमध्ये या सगळ्या गोष्टींचं कन्सिडरेशन महत्त्वाचं असतं. थँक सो मच मॅडम. म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हा किती व्हास्ट टॉपिक आहे हे तुम्ही खरंच खूप छान एक्सप्लेन केलंत. विशेष करून त्यामागची मानसिक कारणं किंवा काही मेडिकल कंडिशन्समुळे जर अचानक हा त्रास सुरू झाला तर काय करायला हवं, एक्सपर्ट्सकडे कसं लगेच जायला हवं, याविषयी खूप चांगलं गायडन्स आम्हाला दिलात. येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलायला. बाकी व्ही फॉर व्हजायना हा आपला पॉडकास्ट हा सगळ्या लीडिंग प्लॅटफॉर्म्सवर अगदी फ्री ऐकायला उपलब्ध आहे. डॉक्टर निलिमा देशपांडे यांच्या यूट्यूब चॅनलवरही तो अवेलेबल आहे. याशिवायच स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक
या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही तो ऐकू शकता. हा एपिसोड आवडला असेल तर याची लिंक नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हजमध्ये शेअर करा आणि आमचा चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.